नमस्कार, मी तुमची होस्ट प्रीती खंडागळे आणि तुम्ही बघत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग. इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी, बॉलिवूड गॉसिप, ग्लॅमर, स्टायलिश फोटोज आणि ड्रामाची मजा. आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे. आजच्या खास भागात आपण बघणार आहोत बहुप्रतीक्षित चित्रपट रामायण. या चित्रपटातील फर्स्ट लुक टीजर नुकताच समोर आला असून प्रेक्षकांमध्ये आता या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. तर दुसरीकडे रितेश देशमुखचा बहुप्रतीक्षित चित्रपट राजा शिवाजी याचा फर्स्ट लुक टीजर प्रदर्शित झाला तेव्हा थिएटरमध्ये प्रचंड टाळ्या आणि जल्लोष मिळाला. आणि असं काय झालं की इलू इलू म्हणणारी गर्ल अचानक चर्चेचा विषय बनली आहे. तसेच बघूयात राजा रवी वर्मा यांच्या यशोदा आणि कृष्णने भारतीय कला बाजारात कोणता नवा विक्रम केलाय. चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग, कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी. नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतीक्षित चित्रपट रामायण या चित्रपटातील फर्स्ट लुक टीजर नुकताच समोर आला असून प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. या भव्य चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने या चित्रपटातील रामाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. टीजरमध्ये रामायणातील विविध महत्त्वाच्या प्रसंगाची झलक पाहायला मिळते, ज्यामध्ये अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स विशेष लक्ष वेधून घेत आहेत. 8 वेळा ऑस्कर विजेते डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन यांच्या सहकार्याने हा चित्रपट तयार करण्यात आला. टीजरच्या शेवटी आपण रावणाची झलक आणि पुष्पक विमान पाहू शकतो. चित्रपटात केजीएफ स्टार यश रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय साई पल्लवी, रवी दुबे, सनी देओल यांसारखे अनेक महत्त्वाचे कलाकारही या भव्य प्रोजेक्टचा भाग आहेत. हजारो वर्ष जपली गेलेली रामायणाची कथा आता नवनवीन रूपात प्रेक्षकांसमोर उलगडली जाणार आहे. हा चित्रपट मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आदर्श मानवी आचरणाचं दर्शन घडवणारा ठरणार आहे आणि प्रेक्षकांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर 2 हा चित्रपट 19 मार्चला जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड तुफान आलं. या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला असून 3 महिन्यांपासून लोक याची प्रतीक्षा करत होते. पहिला भाग धुरंधर 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाला होता. धुरंधर 2च्या जोरदार प्रभावामुळे अनेक मोठे चित्रपट आपल्या मूळ प्रदर्शन तारखेला पारदर्शित होऊ शकले नाहीत. अक्षय कुमारचा भूत बंगला हा हॉरर कॉमेडी चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु आता त्याची तारीख एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सलमान खानचा मातृभूमी हा चित्रपट मूळ 17 एप्रिलला येणार होता, परंतु आता 15 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. साऊथ सुपरस्टार मोहनलाल आणि मम्मुटी यांचा पेट्रियॉट चित्रपट 23 एप्रिलला येणार होता, परंतु आता तो 1 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. आणखीन एक मोठा चित्रपट म्हणजे टॉक्सिक, ज्यात केजीएफएम यश मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 ला धुरंधर 2 सोबत प्रदर्शित होणार होता, परंतु इराण-इस्रायल युद्धामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आणि आता हा चित्रपट 4 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. एकंदरीत धुरंधर 2च्या यशामुळे मार्च एप्रिलमध्ये येणाऱ्या अनेक मोठ्या चित्रपटांची प्रदर्शन तारीख पुढे ढकलली गेली आहे. अभिनेता रितेश देशमुख याचा बहुप्रतीक्षित चित्रपट राजा शिवाजी याचा फर्स्ट लुक टीजर अखेर डिजिटल माध्यमातून प्रदर्शित झालाय. या टीजरला आधी विशेष प्रदर्शितमध्ये थिएटरमध्ये प्रचंड टाळ्या आणि जल्लोष मिळाला होता. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांचा पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचा भव्य चित्रण यात करण्यात आले. रितेश देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची आणखीन एक मोठी ताकद म्हणजे त्याची दमदार स्टार कास्ट, ज्यात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बमन इराणी, भाग्यश्री फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जेनिलिया देशमुख आणि रितेश देशमुख यांचा समावेश आहे. संगीतासाठी सुप्रसिद्ध अजय अतुल यांनी हातभार लावलाय. थरारक ॲक्शन, भावनिक नाट्य, दमदार संवाद आणि अंगावर रोमांच उभा करणारे संगीत या चित्रपटाला एक भव्य सिनेमॅटिक अनुभव बनवणार आहे. राजा शिवाजी हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री मनीषा कोइराला सध्या तिच्या आकर्षक लुकमुळे चर्चेचा विषय बनली आहे. वयाच्या 55व्या वर्षी देखील ती प्रचंड फिट असून तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये मनीषा मोकळ्या केसांमध्ये आणि साडीत अतिशय सुंदर दिसतेय. तिच्या या हटके लुकला चाहत्यांची मोठी पसंती मिळते. मनीषा कोइराला ही एक महान अभिनेत्री आहे जी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारून चाहत्यांचं मनोरंजन करत होती. आता अभिनयापासून दूर असतानाही तिचा सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा आणि आपल्या फोटोंद्वारे फॅशन गोल्स देण्याचा प्रयत्न कायम आहे. अलीकडील काळात ती हिरामंडी या वेब सिरीजमुळे चर्चेत आली आहे. या सिरीजमध्ये तिच्या अभिनयाची वेगळी बाजू दर्शवली गेली, ज्यामुळे तिला पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या वाढली आणि हिरामंडीच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा देखील वाढली आहे. मनीषा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिचे फोटोज आणि व्हिडिओज तिच्या चाहत्यांच्या प्रेमाचं प्रमाण देतात. मराठी अभिनेता ललित प्रभाकर याला चाहत्यांना ओळखीची गरज नाहीये. तो आनंदी, गोपाळ, आरपार आणि प्रेमाची गोष्ट 2 यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करतो. सध्या तो आगामी सिनेमा सुपर डुपरमुळे चर्चेत आहे. सिनेमात निर्मिती सावंत, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, विदुला चौगुले, नम्रता संभेराव हे महत्त्वाचे पात्र साकारतात. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत ललितने सांगितलं की शूटिंगपूर्वी तो आजारी होता आणि उपचार सुरू होते. मी महिनाभर अंथरुणाला खेळलेलो होतो. शूट तोंडावर आलं होतं. सीन शूट करताना मजा आली असं त्याने सांगितलं. सिनेमाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, त्याला जो त्रास होत होता त्यामध्ये शूट करणं फार कठीण होतं. पण दुसऱ्या दिवशी ललितने एका गाण्याची रिहर्सल केली, त्यामुळे मला त्याला सॉरी म्हणायचंय. ललित प्रभाकर सोशल मीडियावरही सक्रिय असून त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. प्रेक्षक नेहमीच त्याच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत असतात. मुंबईची चमकदार रात्र. सफरोनर लिलाव घरातील हॉल उत्सुकतेने गुंजत होता. प्रत्येक डोळा, प्रत्येक श्वास या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत होता. मध्यभागी राजा रवी वर्मा यांचे यशोदा आणि कृष्ण पेंटिंग होती, ज्यावर प्रकाश आणि सावलीचा जादुई खेळ नजरेला हरणारा आपल्या अप्रतिम सौंदर्याने शांतीत पण थरारक वातावरण निर्माण करत होता. लिलावाचे बोली सुरू झाली, पण प्रत्येक मिनिटाचा तणाव हॉलमध्ये थरार निर्माण करत होता. 7 मिनिटे, अगदी 7 मिनिटे भरभराटीने प्रत्येक बोलीकडे ऐकणाऱ्यांचे हृदय धडधडत होतं आणि शेवटी तो ऐतिहासिक क्षण आला. 167.2 कोटी रुपयांच्या रकमेवर हा अमूल्य खजिना खरेदी केला गेला. सायरस एस पुनावाला हसत मुस्कुरात आपल्या खरेदीच्या निर्णयासोबत उभे होते. त्यांनी ही पेंटिंग फक्त वैयक्तिक संग्रहासाठी न ठेवता संपूर्ण राष्ट्रासाठी राष्ट्रीय ठेवा म्हणून जतन करण्याचा निर्णय घेतला. कथा येथेच संपत नाहीये. पेंटिंगच्या प्रत्येक टणक रंगात यशोदा आणि कृष्ण यांच्यातील भावनांचा नाजूक क्षण, प्रकाश आणि सावलीचा अद्वितीय खेळ प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होता. कलातज्ञ म्हणतात, भारतीय कलेतील मोनालिसा असं म्हणून या पेंटिंगला जिवंत इतिहासाचा दर्जा दिलाय. सायरस पुनावालाच्या या खरेदीमुळे भारतीय कला बाजाराला जागतिक ओळख मिळाली आहे. तुम्हाला आमचा प्रोग्राम कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला SMS द्वारा नक्की कळवा. आजच्या शो मध्ये एवढंच. परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.